TV9 मराठीशी संवाद साधणार आहेत शिवसेनेचे मालवण कुडाळ मतदारसंघातले आमदार निलेश राणे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। निलेशजी, 2 दिवसांपूर्वी राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची महापालिका निवडणुकांच्या तारखा आणि तो कार्यक्रम घोषित करण्यासंदर्भात पत्रकार परिषद झाली। या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या नुकत्याच पार पडल्या त्या संदर्भातलेही काही विषय किंवा त्या अनुषंगाने काही प्रश्न त्यांना विचारले गेले। विशेषतः सिंधुदुर्गामध्ये जे पैसे वाटपाचे राजकीय आरोप झाले त्याविषयी विचारणा झाली। त्यात मुख्यत्वे तुम्ही जे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन केलं आणि काही एक रोख रक्कम तुम्ही दाखवली त्या संदर्भातलाही प्रश्न त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांचं उत्तर असं होतं की रोख रक्कम आढळली, ती त्यांच्या घरी जी होती बेडरूममध्ये आढळली, ती जप्त केली गेली, पण पैसे वाटप असं थेट काही निदर्शनास आलं नाही। जर तसं निदर्शनास आलं असतं तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असता, पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण इन्कम टॅक्सकडे वर्ग केलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? पैसे वाटप करताना पकडलं नाही म्हणजे कोण काय रस्त्याने असे हातात बंडल घेऊन फिरतो की काय? हे बघा मी निवडणुकीला पैसे वाटतोय, हे कुठलं उत्तर आहे? घरामध्ये बॅग सापडली किंवा कुठल्या तरी लोकेशनवर बॅग सापडली, त्याचा अर्थ हा फक्त इन्कम टॅक्सशी कसा जोडला निवडणूक आयोगाने? इकॉनॉमिक ऑफेन्स EOW, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ह्यांच्याकडे पण द्यायला पाहिजे होतं। नुसतं इन्कम टॅक्सचाच विषय कुठे आहे याच्यात की टॅक्सचे पैसे आहेत? हा इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगचा पण मॅटर असू शकतो। माझं म्हणणं तेच होतं की जेव्हा पैसे पकडून दिले तुम्ही त्या साधा इन्क्वायरीला पण त्या माणसाला बोलवलं नाही, तुम्ही ठरवलं कसं हा इन्कम टॅक्सचा मॅटर आहे? माझं म्हणणं तेच होतं की मग हा पैसा कोणाचा आहे? मी निवडणूक आयोगाला तेच विचारलं ना की तुम्ही भरारी पथक पाठवता। अच्छा मला एक सांगा, मग त्याचा संबंध जर घरात पकडला किंवा कुठे पकडला पैसा तर तो इन्कम टॅक्सला तुम्ही वर्ग करता। मग तुम्ही ते चेक नाके लावता, निवडणूक आयोग ते कशासाठी लावता? गाड्या का चेक करता? त्या गाडीचे इंजिन चेक करतं काय निवडणूक आयोग? त्या का चेक करतं? काय चेक करतं? बॉम्ब चेक करता? तुम्हाला तुमचं काम कळतंय का? हे माझं तेव्हाही म्हणणं होतं। निवडणूक आयोगाचे अधिकारी जेव्हा माझ्याकडे येतात मी त्यांना विचारतो, साहेब आपल्याकडे पॉवर कुठले आहेत? आपण काय करणार आहात? FIR मध्ये आपण फिर्यादी होणार आहात का? तर फिर्यादी होऊ शकत नाही। मग तुमच्याकडे पॉवर काय आहेत? FIR चे पॉवर तुमच्याकडे नाही, कुठलंही सो मोठो केस करायची तुमच्याकडे पॉवर नाही। मग तुम्ही हे जे चेक नाके वगैरे लावता, लोकांना त्रास देता, रात्री बेरात्री तुम्ही सगळ्यांचे, मग काय चेक करता तुम्ही? पैसे पकडून दिल्यानंतर तुम्ही त्या माणसाला बोलवलं सुद्धा नाही आणि आता सांगतात तो पैसा आम्ही इन्कम टॅक्सला पाठवला। इन्कम टॅक्सचाच पैसा आहे असं कुठे म्हटलं मी? तो एक इकॉनॉमिक ऑफेन्स विंग इकॉनॉमिक ऑफेन्स असू शकतो, त्याला इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणून बघितलं पाहिजे तुम्ही। EOW ला पार्टी केलं पाहिजे होतं तुम्ही त्याला। या प्रकरणाला कुठलाही पैसा, मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये किती जरी पैसे मिळाले तरी तुम्ही त्याला इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणून बघितलं पाहिजे। हाच माझा आरोप निवडणुकीला पण होता। तुम्ही नुसतं शो कॉज नोटीस, पण ज्या व्यक्तीकडे बॅग पकडली गेली तुम्ही त्याला बोलवलं नाही। दुसरं तुम्ही केस कोणावर केली? ज्यांनी बॅग पकडून दिली त्याच्यावर, ते जाऊ द्या, तो विषय आता 1 मिनिट बाजूला ठेवा। आता तुम्ही सांगताय हा मी इन्कम टॅक्सकडे हा विषय वर्ग केलाय। इन्कम टॅक्सचा विषय कुठे येतो याच्यात? ते काय पुस्तकांमध्ये कुठे नोंद आहे का त्यांची लेजरमध्ये त्या पैशाची? तर ते पण दाखवा। मग निवडणूक आयोगाकडे पॉवर कुठले आहेत? जर तुम्ही सांगताय पैसे पकडल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे हँडओव्हर केली ती केस, मग निवडणूक आयोगाकडे पॉवर काय आहेत हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे। निलेशजी, त्यांचं एक जे विधान आहे, उत्तरातलं एक विधान आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की बेडरूममध्ये पैशांची बॅग आढळली, ती जप्त केली गेली, पण प्रत्यक्ष पैसे वाटप करताना निदर्शनास आलं नाही। जर आलं असतं तर गुन्हा दाखल झाला असता। म्हणजे एका प्रकारे असं दिसतं आहे की निवडणूक आयोगाकडून BJP पदाधिकाऱ्याला या प्रकरणात क्लीन चिट मिळालेली आहे आणि त्या पुढचा तपास इन्कम टॅक्स करणार। विषय कोणी कोणाला क्लीन चिट द्यावा ह्याचा नाहीच आहे। निवडणूक आयोगाचे मग पॉवर काय ते तरी आम्हाला एकदा कळलं पाहिजे ना। उद्या समजा जर आम्ही अजून एकदा काय पकडून दिलं तर मग कशाला आम्ही पाठलाग करू?
निवडणुकीला आता मला सांगा, निवडणुकीला पैसे वाटताना आम्हाला दिसले नाहीत, ते कोण रस्त्यावर फिरणार आहेत की काय? हे बघा आम्ही बंडल आणलेत निवडणुकीमध्ये वाटायला, असं कोण करतो काय? जत्रा आहे का ती? हे उत्तर कसलं झालं? कुठेतरी जमणार हे पैसे आणि तिथून डिस्ट्रीब्यूट होणार आणि मग ते आपल्या खिशात किंवा कुठेतरी एक एक बंडल घेऊन ते वाटप करणार. हा निवडणुकीचा पैसा मी आणलाय, बघा मार्केटमध्ये कोणाला पाहिजे घेऊन जा माझ्याकडून, असं कोण हे करतो का? जाहीर करतो? माझं म्हणणं तेच होतं, निवडणूक आयोगाने अगोदर आपले जे पॉवर आहेत ते स्पष्ट करावेत. मी कोर्टामध्येही गेलेलो आहे की आम्ही ज्यांना ज्यांना अधिकारी जे आम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये पार्टी करायची तर आम्ही सगळ्यांना पार्टी करणार आहोत. निलेशजी पुन्हा एकदा विचारतो, तुम्ही या सगळ्या प्रकरणात कोर्टात गेलेला आहात? होय. आता पिटिशन पण फाईल होईल. ज्यांनी म्हणजे आरओ होते, ते त्याच्या खालचे जे कोण अधिकारी होते, जे फ्लाइंग स्क्वॉडवाले होते, त्या सगळ्यांच्या विरोधात मी कोर्टात जाणार आहे. मी तुम्हाला निवडणुकीच्या काळात पण सांगितलंय. म्हणजे कोर्टात जाणार आहात की गेलेले आहात? जाणार आहोत. तयार तर केली पाहिजे ना केस. मला अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही. मला अजूनपर्यंत कसलं ते काय कुठली ती कमिटी बसते यांची अहवाल कमिटी वगैरे, त्या कमिटीने काय उत्तर दिलं ते मला माहित नाही. मी पार्टी आहे त्या केसमध्ये, माझ्यावर एफआयआर झाली पण मलाच माहित नाही की नेमकं निवडणूक आयोगाने मला काय सांगितलं, ते उत्तर काय दिलं. तर मी पार्टी करणार. मी तेव्हाही बोललो होतो. निवडणूक आयोगाचे नेमके मग पॉवर काय? तुम्ही ते शूटिंग करता काय? शूटिंगमध्ये काय शोधता तुम्ही? जर पैसे मिळाल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही म्हणजे तुमच्याकडे पॉवरच नाही. मग तुम्ही न्यूसेन्स करायला तिथे रस्त्यावरती का कॅमेरे घेऊन उभे असता तुमचे 4-4 लोक? मग तुम्ही तिकडे 4-4 जो स्टाफ वाढवता, काही जे काही घेता स्टाफ बाहेरून, ते का घेता? मग सरकारचा पैसा का वाया घालवता? नका घालू. किती निवडणूक आयोगाला खर्च होतो हे सगळा मॅन पॉवरचा विषय. इथे सगळे जमा करणं, हे सगळं त्यांना नियोजन करणं, त्याला पैसा लागतो साहेब. हे कॅमेरामॅन, ह्याला सगळ्यांना पैसे लागतात. ते तुम्ही तंबू बांबू बांधता त्याला पैसे लागतात. मग तुम्ही का खर्च करता? मग तुम्ही शोधता काय? तुम्हाला नेमकं काय शोधायचं असतं? जर तुम्हाला पैसे शोधायचे नसतात, निवडणुकीला माणूस काय करतो? मर्डर करतो की काय करतो? पैसेच, हाच आरोप होतो ना पैसे वाटायचा. जर पैसे तुम्हाला दिसून सुद्धा जर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकत नाही, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तो विषय वर्ग करता, म्हणजे तुमच्याकडे काय पॉवरच नाही. इट्स अ पॉवरलेस अथॉरिटी. पण मग तुमची आता निवडणूक म्हणजे निवडणूक आयोग, स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची भूमिका आहे? 100% आहे. मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं. मी एका विषयामध्ये गेलो पण आहे न्यायालयामध्ये, पण तो विषय जरी मी विरुद्ध निवडणूक आयोग असला तरी आपल्याला ह्या उत्तरातून एका मोठ्या पिक्चरकडे बघावं लागेल. म्हणजे मग निवडणूक अधिकाऱ्यांचे अधिकार काय? मग तुम्ही एवढं सगळं मॅन पॉवर तुम्ही निवडणुकीला वापरता, त्यांना पैसे देता, तंबू बांबू करता, कॅमेरे घेता विकत, मग कसले ते बॅरिकेड घेता विकत. मग त्याला काय फायदा काय त्या सगळ्या प्रक्रियेचा? तुम्हाला अधिकारच नसेल कुठल्या केस संदर्भात काही आपलं भूमिका किंवा आपलं म्हणणं मांडायचं, किंवा तुम्ही रिफर पण करू शकत नाही आहात. रिफर टू EOW ते पण तुम्ही करत नाही आहात. मग माझ्यासारख्या माणसाला संशय येतो की तुमचे म्हणजे म्हणतात पॉवर कुठे आहेत? तुमच्या अथॉरिटीला मग पॉवर काय आहेत? तुम्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये फॉर्म जे तुम्ही हे करता, आपण चेकिंग करतात ना, जे निवडणूक अधिकारी चेक करतात फॉर्म वगैरे, त्याला तुम्ही 2-2, 2.5 तास लावता. आम्ही त्याच्यावरती तक्रार करतो 2.5 तासानंतर. निवडणूक आयोग काय सांगतं? हे अधिकार आमच्याकडे नाहीत. मग तुम्ही 2-2.5 तास काय करत होतात? आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना 2.5 तास स्क्रुटनीमध्ये घालवावं लागला. आम्ही तक्रार केली ओबीसी फेक सर्टिफिकेटची. खाली आम्हाला 2 ओळीचं उत्तर आलं, आमचे अधिकार नाहीत, आमच्याकडे हे अधिकार नाहीत, तुम्ही हायर अथॉरिटीकडे जाऊन तक्रार करा. अरे मग तू बसला कशाला आहेस तिकडे? हे माझं म्हणणं आहे. एका मोठ्या पिक्चरकडे जर आपण बघितलं ना, हे ठीक आहे मी विरुद्ध निवडणूक आयोग, मग आपण हे सगळे जे काही चक्र लावता ना, ट्रॅफिक जॅम करता, प्रत्येकाची गाडी चेक करता, मग काय चेक करता तुम्ही गाडीमध्ये? दुसऱ्यांचं सामान काय चेक करता? माझा एवढाच विषय, त्याच्याबद्दल पण मी रितसर तक्रार करणार आहे. जिथे तक्रार करायची अथॉरिटी जिथे मला वाटते तिथे मी तक्रार करणार आहे. पण ह्याच्यावरूनच निवडणूक आयोगाच्या उत्तरावरून मला ह्याच्यावरती काय उत्तर द्यायचं हा प्रश्न माझ्यासमोर पडलाय की
त्यांना साधे अधिकारच माहीत नाहीत त्यांचे स्वतःचे काय आहेत ते. असं तर निवडणूक आयोग काम करते सध्या, मला असं वाटतं. त्यांनी त्यांचे अधिकार अगोदर सांगावे लोकांना की हे आमचे अधिकार आहेत, उद्या तुम्ही तक्रार केल्यावर तुमचा निवारा असा आम्ही करू शकतो, तर आम्ही पुढच्या तक्रारीकडे बघू. निलेशजी, हा झाला निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाबद्दलचा तुमचा विषय. दुसरा विषय आहे की निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. विशेषतः रवींद्र चव्हाणांवर तुम्ही काही मुद्दे, काही आरोप उपस्थित केलेत. तुम्ही असं म्हणाला होतात की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजप यांची तुम्ही वेळ मागणार आहात आणि सविस्तर चर्चा करणार आहात. तर अशी काही चर्चा तुमची या दोन्ही नेत्यांशी झाली आहे का? आणि काही गैरसमज असतील तर ते काही दूर झाले आहेत का? मी तर चव्हाण साहेबांना भेटलोच. म्हणजे आम्ही क्रॉस होत असताना आम्ही एकमेकांना भेटलो आणि मी साहेबांना बोललो की अधिवेशन आता तुम्ही सगळे फार बिझी आहात आणि 1 आठवड्याचंच अधिवेशन होतं, तर मी आता थोडं रिझल्ट नंतर 21 तारखेनंतर मी वेळ मागणार आहे. आणि मी चव्हाण साहेबांना तेव्हाही बोललो की साहेब मी एकदा येऊन जातो आपल्याकडे. चव्हाण साहेब बोलले ये आणि भेटूया आपण. तर 21 तारखेनंतर मी फडणवीस साहेबांची पण वेळ मागणार आहे आणि जाऊन भेटणार आहे. निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोपांमुळे निर्माण झालेली कटुता किंवा मतभेद हे दूर होतील या बाबतीत तुम्ही आश्वस्त आहात? नाही, तो काय विषय बघा, माझा काय पर्सनल त्यांच्या विरोधात काय विषय नव्हता. निवडणूक लढायची ही पद्धत नाही असं माझं म्हणणं होतं. ते मी माझं मत मांडलं. मी स्वबळावर निवडणूक लढत होतो, तर मला काही गोष्टी ज्या होत होत्या त्या समोर ठेवायला लागल्या मला आणि तशा मी समोर ठेवल्या. पण माझं काय पर्सनल चव्हाण साहेबांची काय वाकडं आहे किंवा मी तेव्हाही आपल्याला सांगितलं होतं की मी त्यांच्यासमोर हे विषय ठेवणार की साहेब निवडणूक झाली, आता मला सांगा मी कुठे चुकलो ते. हे मी तुम्हालाच सांगितलं होतं मी इंटरव्ह्यूच्या वेळेला की मी त्यांना जाऊन भेटणारच आहे, ते नेतेच आहेत आमचे, तर मी जाऊन भेटणार. आणि चव्हाण साहेबांनी मला परवा पण जेव्हा मला नागपूरला भेटले, अतिशय चांगल्या ह्याच्यामध्ये आम्ही भेटलो एकदम. म्हणजे असं काय पर्सनल त्यांनी काय मनात माझ्याबद्दल त्यांच्या मनात काय असेल असं मला वाटत नाही. माझ्या मनात तर अजिबात नाही, ते मोठ्या भावाप्रमाणेच आहेत ते. येत्या रविवारी म्हणजे 21 तारखेला निवडणुकीचे निकाल आहेत. काय तुम्ही एक्सपेक्ट करता आहात? मतदारांनी तर अगदी मोठ्या प्रमाणात विक्रमी मतदान केलं आहे. मतपेट्यांमध्ये हे मतदान बंद आहे. 21 तारखेलाच खरं भवितव्य समोर येईल. पण तुमची काय अपेक्षा आहे किंवा तुम्हाला काय वाटतं आहे? नाही, आम्ही तर साहेब निवडणूक लढलो. आम्हाला निवडणूक आणि ही जिंकायसाठीच लढायची असते. आम्ही विजन डॉक्युमेंट लोकांसमोर ठेवलं. इतर कुठल्या पक्षाने ठेवलं मला माहीत नाही, पण आम्ही विजन ठेवून लोकांसमोर मतं मागितली. लोकांना ती पटली तर लोक 100% मतं देतील आम्हाला अशी खात्री मला आहे. आणि वर्षभरामध्ये जे आम्ही करू शकलो, सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आम्हाला जे सरकारमध्ये असताना मदत केली आणि वर्षभरात आमदार म्हणून साहेबांनी जी मला मदत केली, ते सगळं लोकांना कुठे ना कुठेतरी वाटतं की हा माणूस आता काम करू शकतो ह्या विभागाचं किंवा ह्या मतदारसंघाचं. आणि उत्स्फूर्त लोकांनी पाठिंबा दिला. समोरून लोक येऊन पाठिंबा जाहीर करत होते. आणि मला खात्री आहे की साहेब आम्ही ह्या निवडणुकीला आम्ही भगवा फडकवणार 4ही ठिकाणी, याची मला खात्री आहे. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.